पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी. अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे. अति आदरे सर्व ही नाम घोषे, गिरी कंदरी जाय जे तुरी दोषे, हरी तिष्ठतु तोषला नाम घोषे, विशेषे हरा मानसी राम पिशे. श्रीराम. मंडळी, समर्थ या श्लोकामधून भगवत नामस्मरणाचं महत्व पुन्हा एकदा विशद करताना म्हणतात की अति आदरे सर्व ही नाम घोषे. भगवंताचा नाम घोष अति आदरानं जर केला तर त्या ठिकाणी महाराज म्हणतात की सर्व प्रकारचे जे दोष आहेत त्या सर्व प्रकारच्या दोषांना इतकं भय निर्माण होतं, ते दोष इतके घाबरून पळून जातात. गिरी कंदरी जाय जे सर्व दोषे म्हटलेलं आहे. गिरी कंदरामध्ये म्हणजे दऱ्याखोऱ्यातून ते दोष पळत सुटतात. एवढी ताकद भगवंताच्या नामघोषामध्ये आहे. भगवंताच्या नामाचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत. काही ठिकाणी नाम उच्चार सांगितलाय, काही ठिकाणी नाम जप सांगितलेला आहे, काही ठिकाणी नामस्मरण सांगितलेलं आहे, तर काही ठिकाणी नामघोष सांगितलेला आहे. घोष या शब्दाचा अर्थ अतिशय उच्च स्वरामध्ये, मोठ्या आवाजामध्ये सर्वांनी एकत्रपणानं जे भगवंताचं नाम घेतलं जातं त्याला घोष असं म्हणतात. त्या नामघोषाची ताकद या श्लोकामध्ये समर्थ सांगतात. परंतु तो नामघोष कसा केला पाहिजे? अति आदरी केला पाहिजे. परमार्थातली कुठलीही क्रिया ती मनाशी जास्त संबंधित आहे. प्रपंचातलं कोणतंही कर्म त्याच्यामध्ये मन असलं नसलं तरी फार महत्व नाही आहे. ते शरीरानं करायचं कर्म आहे. मन असलं तरी ठीक, नसलं तरी फार काही बिघडत नाही. परंतु परमार्थातल्या गोष्टी ह्या शरीरानं जितक्या करायच्या आहेत त्यापेक्षा अधिक मनाने करणं जास्त महत्वाचं आहे. मन त्याच्यामध्ये नसेल आणि नुसतं शरीर क्रिया करत असेल तर ती यांत्रिक क्रिया होते. जसं की आपण एखाद्या नामजपाचं मशीन लावतो देवाऱ्यामध्ये देवपूजा करताना वगैरे, ते सतत चालू असतं. श्रीराम जय राम जय जय राम किंवा आणखीन कोणताही मंत्र असू द्या, ते अखंड मंत्र जप ते मशीन करत असतं. परंतु त्या मशीनला त्या नामाचं काय महत्व नसतंय. ते फक्त शब्दाचा उच्चार यांत्रिक पद्धतीनं करते. तसं मनुष्य नुसतंच मुखानं जर म्हणत असेल, शारीरिक क्रिया करत असेल आणि अति आदर म्हणजे मनाची भावना जर त्या ठिकाणी नसेल तर त्या क्रियेचा तसा म्हणावा तसा उपयोग होत नाही. म्हणून आपण म्हणतो जन्मभर भजन करून काय मिळालं असं जे म्हणतो त्याच्या पाठीमागे ही भूमिका आहे. म्हणून समर्थांनी अति आदरे हा शब्द सुरुवातीला वापरला. बाबा, आत्यंतिक प्रेमानं, अतिव श्रद्धेनं, अति आदरानं भगवंताचा जर नामघोष तुम्ही केलात तर महाराज म्हणतात सर्व दोष, सर्व प्रकारची जी पाप आहेत आपल्या ठिकाणी, पापाचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत. महापाप आहे, उपपाप आहे, पाप आहे, शारीरिक, वाचिक, मानसिक, अशा प्रकारचे तीन, पुन्हा त्याच्यामध्ये तीन प्रकार पडतात. असे पापाचे, दोषाचे अनेक प्रकार आहेत. कोणत्याही प्रकारचा दोष असेल, अगदी महादोष जरी असला तरी त्या दोषाचंही त्या नामापुढं काही चालत नाही. तुकाराम महाराज म्हणतात की जळतील पापे जन्मांतरीची. एका जन्माचं नव्हे तर पाठीमागच्या अनेक जन्माची पापं आपल्या जर पदरी असतील, ते पापाचं ओझं घेऊन आपण जरी जन्माला आलेला असो पाठीमागच्या, तरी या जन्मात नामचिंतन केलं तर मागल्या जन्मातली सगळी पापं जळून टाकण्याचं काम ते भगवंताचं नाम करत असतं. म्हणून जळतील पापे जन्मांतरीची. म्हणून समर्थ इथं म्हणतात की सर्व प्रकारचे दोष नामाने न जाईल असा एकही दोष जगामध्ये नाही आहे. बाकीच्या कोणत्या दोषाला घालवण्याकरता कुठलं साधन करायचं हे वेदानं, शास्त्रानं सांगून ठेवलेलं आहे. परंतु एक नाम असं आहे की त्या नामानं सर्व प्रकारचे दोष जातात, कोणताही जात नाही असं नाही. म्हणून सर्वही दोषे म्हटलेले आहे. सगळे दोष गिरीकंदराच्या ठिकाणी पळत जातात, म्हणजे त्या भक्ताच्या ठिकाणी राहत नाहीत, नामधारकाच्या ठिकाणी. तुकाराम महाराज तर असं म्हणतात की जळती दोषाचे डोंगर, पापाचे डोंगरच्या डोंगर जरी असले तरी ते सुद्धा भगवत नामचिंतनाने जळून जातात. ज्ञानेश्वर माऊलीने हरिपाठामध्ये सांगितलंय, तृण अग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. हरिनामाचा त्या ठिकाणी जप केला, उच्चार केला, घोष केला, काही जरी केलं तरी
ज्याप्रमाणे गवताची गंज असावी, म्हणजे अनेक गवताच्या पेंड्या एकत्र रचून असा मोठा ढीग तयार केलेला असतो, त्याला गंज म्हणतात. त्याला जाळण्याकरता एकच जशी आग पेटीतली काडी पुरेशी असते, तेवढी काडी त्याला आग लावू शकते सगळ्या त्या गवताला. त्याप्रमाणे आदरानं घेतलेलं भगवंताचं नाम हे सर्व प्रकारच्या दोषाला जाळून टाकण्याकरता समर्थ आहे. म्हणून समर्थ म्हणतात की बाबा, अति आदरे सर्व हे नाम घोषे, गिरी कंदरे जायजे दुरी दोषे. लांब पळून जातात दोष त्या भक्ताला, निष्पाप अशा प्रकारचं बनवतात. म्हणून असं भगवंताचं नामचिंतन करणारा भक्त तो सर्व बाजूने निष्पाप, शुद्ध आणि सोज्वळ असतो. आणि अशा भक्ताच्या नामस्मरणाची ताकद एवढी आहे की महाराज म्हणतात, हरी तिष्ठतु. भगवान परमात्मा त्या भगवंताच्या नामचिंतनाचा घोष ज्या ठिकाणी भक्त करत असतात तिथं तो तिष्ठत उभा राहिलेला असतो. तिष्ठत याचा अर्थ वाट बघत उभा राहिलेला असतो. कशा करता की भक्त कधी नाम घेतात आणि मला ते नाम कधी ऐकायला मिळतंय, त्या नामस्मरणाचा त्या भजनाचा आनंद मला कधी उपभोगायला मिळतोय, ह्याची वाट बघत तो त्या ठिकाणी तिष्ठत उभा राहिलेला असतो देव. कशामुळं तर हरी तिष्ठतु तोषला नाम घोषे. नामघोषामुळे तो परमात्मा अतिशय संतुष्ट होतो, त्याला अतिशय आनंद प्राप्त होतो, तृप्त होतो. म्हणून भगवंताने एका ठिकाणी असं नारदांना सांगितलं की नारदा, तुम्हाला जर मला शोधायचं असेल, काही तातडीचं काम जर माझ्याकडे तुमचं जर निघालं आणि मी कुठं असेल असं तुम्हाला जर शंका निर्माण झाली, प्रश्न निर्माण झाला, तर माझा पत्ता मी सांगतो. म्हणतात नारदा, कुठं असेल मी? नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदये रवो मदभक्त यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद. हे नारदा, माझं ठिकाण, माझा पत्ता म्हणजे वैकुंठ आहे असं तुम्हाला वाटत असेल, सगळ्यांचं असं कल्पना आहे की वैकुंठामध्ये भगवंत राहतो. पण नारदा, सध्या कलियुगामध्ये माझं वास्तव्य वैकुंठामध्ये नाही बरं का. मग आणखीन काही मतानुसार योग्यांच्या हृदयामध्ये देव असतो असं जर तुम्ही म्हणत असाल तर तिथेही मी सध्या कलियुगामध्ये राहत नाही. कारण कलियुगामध्ये त्या पद्धतीने योग साधना करणारी माणसं भगवत प्राप्ती करता, भगवंताच्या आनंदाकरता योग करणारी माणसं कमी आहेत. म्हणून योग्यांच्या हृदयामध्ये मी सदा राहत नाही. मग कुठं राहतात? तर मदभक्त यत्र गायंती. माझे भक्त जिथं गातात, जिथं भजन चाललेलं असतं, जिथं नामघोष चाललेला असतो, त्या ठिकाणी मला शोधावंच लागणार नाही, मी तिथं नक्कीच असतो, निश्चितपणानं असतो, हे तुम्ही लक्षात ठेवा, असं नारदाला भगवंतांनी सांगितलेलं आहे. म्हणून माझे भक्त गाती जेथे नारदा आम्ही उभा तेथे, हे त्याचं मराठी असणारं भाषांतर आहे त्या श्लोकाचं. अशा प्रकारे किंवा जिथं कीर्तन चाललेलं आहे, जिथं भजन चाललेलं आहे, तिथं परमात्मा सहजगत्या उभा असतो. तुकाराम महाराज एका ठिकाणी असं म्हणतात, कोठे नका पाहू करा हरिकथा तेथे अवचिता सापडेल. हरिकथा या शब्दाचा अर्थ भगवंताचं चरित्र येतं आणि कथेमध्ये भगवंताचं नामही असतं. दोन्ही गोष्टी असतात कथेमध्ये. म्हणून कथा करणाऱ्याने मधून मधून जो भगवंताच्या नामाचा घोष करायचा असतो तो एवढ्या करताच करायचा. नुसतं व्याख्यान केल्यासारखं, नुसती गोष्टी सांगितल्यासारखं अशी भगवंताची कथा करायची नसते. श्रोत्यांना मध्ये मध्ये कीर्तन म्हणजे भजन करायला प्रवृत्त करायचं असतं, टाळ्या वाजवून नामघोष करायचा असतो. का तर त्या कथेमध्ये भगवान परमात्मा त्या ठिकाणी स्वतः तिष्ठत असतो. ते नामघोष ऐकण्याकरता देव तत्पर असतात. म्हणून कोठे नका पाहू, देवाला बघायला कुठेही जाऊ नका, कोणत्या तीर्थक्षेत्राला जाऊ नका, रानावनात, जंगलात, दऱ्या खोऱ्यात, सप्तपुऱ्या, मोक्षधाम या ठिकाणी देवाला शोधण्याकरता जाऊच नका म्हणतात महाराज. काही गरज नाही जाण्याची. फक्त हरिकथा करा, कीर्तन करा, भजन करा, त्या ठिकाणी तुम्हाला अचानकपणानं तो सापडेल बाबा. तिथं त्याचा पत्ता निश्चित आहे. म्हणून हरी तिष्ठतु म्हणतात, तोषला नाम घोषे आणि विशेषे हरा आधारी रामपिशे. या भगवंताच्या नामाचा विशेष असणारं प्रेम, विशेष असणारा छंद, लळा भगवान शंकराच्या अंतःकरणाला आहे. म्हणून महावैष्णव सदाशिव म्हटलेला आहे. भगवान शंकर हे महावैष्णव आहेत. त्यांना अखंड भगवंताच्या नामाचा जप करत असतात आणि भगवंताचे अतिशय प्रीतिपात्र आहेत. ते दोघं एकमेकांना अतिशय
पलीकडे एकमेकांचं प्रेम दोघांच्यावर आहे, भगवान शंकर आणि भगवान श्री विष्णू यांचं. कारण दोघे एकमेकांचं नामचिंतन करतात. म्हणून विशेष हरा आधारी हरा अंतरी राम पिशे असं समर्थ म्हणतात. त्या भगवंताचं नामचिंतन आपण मोठ्या प्रेमानं, अति आदरानं, मोठ्या आनंदानं करावं. आणि मग दुसरं काही कुठलीच गोष्ट परमार्थाची अवघड असणारी या कलियुगामध्ये आपल्याला शक्यही होत नाही आणि ती करण्याची गरजही नाही, असं सर्व संतांनी आपल्याला एकमुखानं सांगितलेलं आहे मंडळी. तेव्हा या भगवंताच्या नामाच्या विषयी आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम धारण करून ते भगवंताचं नाम मोठ्या प्रेमानं आपण घ्यावं, अशी या ठिकाणी समर्थांची आपल्याला शिकवण या श्लोकामधून आहे. तेव्हा हे आजच्या श्लोकाचं असणारे चिंतन आहे. आपल्याला चिंतन बरं वाटलं का, आवडलं का ते जरूर कळवा. व्हिडिओला लाईक करा. चॅनल अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा आणि इतर जे आवडीची लोक असतील त्यांच्यापर्यंत याची माहिती जरूर पोचवा. भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.